ऑलरेडी माझी ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप महागडे मॉइश्चरायझर असतात, ते तर मी नाही घेऊ शकत. काही लोक कसं ड्राय स्किनवरती मेकअप करत असतील ना, किती त्यांचा छान मेकअप होतो, त्यांच्याकडे महागडेवाले मॉइश्चरायझर असतील, पण मी नाही घेऊ शकत. माझा मेकअप करायला मला आवडतो, पण मेकअप माझा क्रॅक जातो किंवा फाटतो माझा मेकअप छान दिसतच नाही का, तर माझी ड्राय स्किन आहे. नमस्कार मंडळी, मी आहे विद्या. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्राय स्किनवाल्यांसाठी मेकअप कसा करायचा. अगदी स्वस्तातला मेकअप, कुठलंही महागडवालं मॉइश्चरायझर आपण इथे वापरणार नाही आहोत. जे मी स्वतः यूज करते, स्वस्तातलं एकदम सगळ्यांच्याच घरामध्ये असतं ते मॉइश्चरायझर, आणि ते वापरून मी मेकअप इथे करणार आहे. माझी स्वतःची ड्राय स्किन आहे, तुम्ही इथे बघतच असाल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण ड्राय स्किनवाल्यांसाठी मेकअप पाहणार, स्टेप बाय स्टेप मेकअप मी तुम्हाला इथे सांगणार आहे ड्राय स्किनवाल्यांसाठी. तर बऱ्याच गृहिणी आहेत त्या मॉइश्चरायझर नाही घेऊ शकत. भरपूर महागड्यातले मॉइश्चरायझर सुद्धा आहे ड्राय स्किनवाल्यांसाठी स्पेशली, पण ते न घेता आपल्या घरातच मॉइश्चरायझर असतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते आपल्याला माहिती नसतं. तर तेच वापरून मी मेकअप इथे करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मी गृहिणींसाठी मेकअप कसा करायचा, साधा आणि सिंपल 2 मिनिटात कसं गृहिणींनी तयार व्हायचं, त्या व्हिडिओला खूप छान तुमचा रिस्पॉन्स येत आहे. तर त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद, खूप खूप थँक्यू. असंच तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावरती. तर चला, आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली मेकअपची स्टेप काय, तुमची तुमची ऑइली स्किन असो, नॉर्मल स्किन असो, कशी स्किन असो, तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते, चेहरा धुवून घेणं, व्यवस्थित चेहरा धुवून घेणं, बरोबर. तर माझी ड्राय स्किन आहे म्हणून मी इथे हे क्लिन्झिंग मिल्क वापरते. जसं की तुम्ही मेकअप सुद्धा रिमूव्ह करू शकता. माझ्याकडे अगोदर दुसरं क्लिन्झिंग मिल्क होतं, ते खूप छान होतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. मी कुठलाही महागड्यातला फेसवॉश वगैरे यूज करत नाही. मी हे क्लिन्झिंग मिल्क फेसवॉश म्हणून यूज करते आणि खूप छान याचा रिझल्ट आहे. याने तुमची स्किन खूप ग्लो वगैरे करायला लागते आणि स्किन आपली ड्राय असल्यामुळे सॉफ्ट होण्यास आपल्याला ती मदत करते. आणि कुठल्याही पार्लरमध्ये तुम्ही जाल तर ते तुम्हाला क्लिन्झिंग मिल्कनी तुमचा अगोदर चेहरा क्लीन करून घेतात. कुठलेही फेसवॉश वगैरे ते वापरत नाहीत महागड्यातलं. तर चला, आता आपण सुरुवात करूयात. तर मी हे क्लिन्झिंग मिल्कने माझा फेसवॉश व्यवस्थित इथे धुवून घेतलेला आहे. तुमचं जे अगोदरचं काजळ वगैरे काय असेल तर ते व्यवस्थित काढून घ्यायचं, व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि नंतरच आपल्याला मेकअप करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, टोनर आपल्याकडे महागड्यातलं नाही आहे, तर माझ्याकडे हे रोज वॉटर आहे. तर टोनर म्हणून मी याचा वापर करेल, म्हणजे नंतर आपला जो बेस आहे तो व्यवस्थित बसेल. स्प्रेवालं टोनर असेल तर अतिउत्तम, पण हे स्प्रेवालं नाही, अशी बाटलीतलं आहे. तर मी याला काय करेल, थोडंसं हातावर घेईल असं आणि छान सगळ्या माझ्या चेहऱ्यावरती लावून घेईल. छान सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं असतं. डोळ्यांच्या इथे पण लावून घ्यायचे, कारण की डोळ्यांच्या इथे आपले डार्क सर्कल्स असतात. आणि खरंच प्रत्येक गृहिणी नाही ज्यांना मेकअप करायला आवडतं, पण मेकअपचं सामान आपण एवढे महागातलं नाही घेऊ शकत. तर त्यासाठी खूप छान हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंट जरूर करत जा, कारण की कमेंट केल्यानंतरच कळेल की तुम्हाला माझा मेकअप आवडतो की नाही. नसेल आवडत तेही तुम्ही मला सांगू शकता. तर इथे बघा, मी सगळीकडे हे टोनर म्हणून इथे गुलाबजल यूज केला आहे, जे की 10 रुपयाला गुलाबजल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. मला म्हटलं महागड्या मॉइश्चरायझरची गरज नाही आहे, तर खरंच गरज नाही. आता मॉइश्चरायझर म्हणून आपलं ऑइल काम करणार आहे. हे नॅचरल मॉइश्चरायझर आहे आणि तुमची जर ड्राय स्किन असेल नेहमीसाठीच तर तुम्ही रोज रात्रीसुद्धा याला लावू शकता. फक्त तुमची ऑइली स्किन असेल तर प्लीज हे लावू नका. 3 थेंब आणि सगळीकडे तुम्ही बघा माझा मेकअप. तुम्हाला आत्ता माझा फेस कसा दिसतोय आणि नंतर तुम्हाला माझा फेस कसा दिसेल तो. किंवा तुमचा अगोदरचा जो माझा व्हिडिओ मी काढला आहे फ्रंटला, त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला खूप फरक वाटत असेल. त्यामध्ये माझी स्किन खूप ड्राय होती आणि ते माझ्या हातालाच खूप सॉफ्ट मला लागत आहे. छान सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित.
स्किनमध्ये आपल्याला याला मश करायचं आहे, व्यवस्थित मसाज करायची 2 मिनिटं तरी. आणि मेकअपचा जो भाग असतो तो स्किन प्रिपेअर करणं अगोदर. तुम्ही जर मेकअप डायरेक्ट तोंडावरती थोपताल तर मेकअप व्यवस्थित होत नाही. मेकअप आर्टिस्ट काय करतात, अगोदर स्किन प्रिपेअर करतात आणि नंतर मेकअपला सुरुवात करतात. तर ही आपल्याला माहीत नसतं. स्किन कशी प्रिपेअर करायची आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. यावर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देईन, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा मी सगळीकडे हे आता ऑइल लावून घेतलं आहे. थोडंसं घ्यायचं हातावर लावायचं, जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तसंच. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती का, साधंवालं मॉइश्चरायझर जे असेल तुमच्याकडे ते लावा. माझ्याकडे 45 रुपयाचं मॉइश्चरायझर आहे, ते मी लावून घेत आहे. आणि जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तरी काही हरकत नाही, तेलच हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. महागड्यातलं महागडं मॉइश्चरायझरचं काम तेल हे करतं. पण जर असेल तर लावा, कारण की छान अजून बेस छान आपला तयार होईल मेकअपचा. मेकअपसाठी बेसच खूप महत्त्वाचं असतो. जी स्किन प्रिपेअर करणं ते खूप महत्त्वाचं असतं मेकअपमध्ये. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओमध्ये छान छान टिप्स देणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या नाकाची तिनं नेहमी ड्राय स्किन असते म्हणून मी तिथे जास्त लावून घेत असते. आणि आता मी पटापट इथे ही मॉइश्चरायझर क्रीम लावून घेते आणि याच्यानंतर मी सनक्रीम लावणार आहे. जास्त व्हिडिओ नको मोठा व्हायला, तर पटापट चला आता लावून घेऊयात. आणि इथे माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. बाहेर कुठे जायचं नसेल तर तुम्ही ही सनक्रीम जी आहे ती स्किप केली तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त मला बाहेर जायचंय म्हणून मी इथे ही क्रीम लावत आहे. सगळीकडे अशी व्यवस्थित लावून घेतली आहे. डोळ्यांच्या इथे मला जास्त ब्लॅक वाटते म्हणून मी इथे लावून घेते. बघा सगळीकडे लावून झाली आहे क्रीम. कधी कधी काय होतं, मेकअप करताना आपण ही साईड किंवा ही साईड विसरून जातो, त्यामुळे लक्ष देऊन सगळीकडे करायचं आहे आपल्याला. आणि इथे काय होतं, आपल्या इथे ड्राय असते, इथे ड्राय असते आणि इथे ड्राय असते. तर तिथे आपल्याला व्यवस्थित सगळं ऑइल असेल जे काही असेल ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि पावडर प्रोडक्ट हे तुम्हाला वापरायचे नाही ड्राय स्किनसाठी. जे लिक्विड असतात, जे क्रीमी टेक्स्चरमध्ये प्रोडक्ट्स जे असतात ते आपल्याला इथे वापरायचे असतात. तर म्हणजे सनक्रीम वगैरे लावून झाली आहे. आता माझ्याकडे हे फाउंडेशन आहे, हे खूप दिवसांचं आहे. जेव्हा मला मेकअप काहीच येत नव्हता किंवा माझ्याकडे मेकअपचं काहीच सामान नव्हतं तेव्हा मी घेतलं होतं हे फाउंडेशन. आणि याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं तेव्हा. तर मी काय करेन, हे ॲक्च्युली माझ्या याचं नाही आहे, थोडंसं हे डार्क स्किनला हे होतं असं वाटतं मला, लावल्यावरती मेकअप माझा फाटतो. तर मी काय करेल, ते फाउंडेशन मी थोडंसं हातावर घेतलं आहे आणि इथे थोडंसं ऑइल टाकते. पण तुम्ही जेव्हा घेताल ना फाउंडेशन वगैरे घेताल तर तुमचा स्किन टोन कुठला आहे त्यानुसार घ्या. आणि जे क्रीमी प्रोडक्ट असतील ते तुम्ही घ्या. तर बघा इथे मी हातावर घेऊन इथे असं मिक्स केलं आहे. आणि जेव्हा पण फाउंडेशन आपण चेक करतो तेव्हा इथे लावून चेक करायचं, कधी पण इथे हातावरती लावून चेक नाही करायचं. तर आता मी हे लावून घेते सगळीकडे. तर आपल्याला काय करायचे आहे, एकदा एकाच गालावरती लावायचं आहे, नंतर दुसऱ्या गालावरती आपल्याला ते लावायचं आहे. सगळीकडे एकदमच नाही लावायचं, कारण की हे ना लवकर ब्लेंड नाही होत. आणि ब्लेंडिंग करणं मेकअपमध्ये खूप महत्त्वाचं आहे, स्किनमध्ये हे करणं. तर मी इथे हा पोर्शन लावून घेते. आणि माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर आहे, ब्युटी ब्लेंडरने मी याला सेट करून घेते. आणि ब्युटी ब्लेंडरने पण आपल्याला असं टॅप टॅप करत आपल्याला हे सेट करायचं असतं. आणि ब्युटी ब्लेंडर घ्या तुम्ही, एखादा ब्युटी ब्लेंडर असला तर छान त्याने ब्लेंडिंग करता येतं व्यवस्थित आणि आपला मेकअप छान होतो. आणि ब्युटी ब्लेंडर काय करायचं माहितीये, याला पाण्यामध्ये बुडवायचं, छान जे एक्सेस पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं, तिथून घ्यायचं पाणी सगळं. आणि ओलसर राहायला पाहिजे फक्त. ते छान असं ब्लेंड झालं आहे. आणि हा गाल बघा आणि हा गाल बघा. मी कुठलंच महागड्यातलं प्रोडक्ट इथे यूज नाही केलं, फक्त हे आपलं ऑइल आहे याने हे काम केलेलं आहे. आणि तुम्हाला फरक दिसतच असेल. फिल्टर वगैरे इथे काही लावलेलं नाहीये, ओरिजिनल आहे. बघा किती छान दिसत आहे. आणि हा बघा,
तर हा फरक असतो. काही टिप्स असतात त्या वापरून जर आपण मेकअप केला तर आपला मेकअप खूप छान होत असतो. मी कुठले पण महागडे प्रोडक्ट्स इथे वापरले नाहीत, एकदम साधे प्रोडक्ट. ह्या चीकवरती पण माझं लावून झालं आहे, इथे पण लावून झालं आणि इथे पण लावून झालं. तर आता मी इथे फोरहेडला लावून घेते सर्व. इथे माझ्या खूप जास्त डार्क असतो नेहमीच. आणि बघा मी सगळीकडे इथे लावून घेतलं आहे. आता थोडंसं उरलं आहे तर माझा गळा आणि हे चेहरा वेगळा दिसायला नको म्हणून मी जे उरलं आहे ते मी गळ्याला लावून घेते. लावून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं त्याला सेट होण्यासाठी 2 मिनिटं द्या. आणि इथे मी पावडर वापरणार नाही. आपण पावडर मेकअप सेट करण्यासाठी वापरत असतो, पण मी नाही वापरणार आहे. थोडं याला हवेनेच मी सेट होऊ देईल. कारण की ड्राय स्किनसाठी जर आपण पावडर वापरलं तर क्रॅक जातात आणि ज्या सुरकुत्या असतात, लाईन्स ज्या असतात त्या दिसायला लागतात. आणि इथे तुम्ही बघत असाल मेकअप किती छान असा दिसत आहे. चला आता मग काजळ वगैरे मी लावून घेते. तर इथे मी काजळ वगैरे लावून घेतलं आहे. आणि आपले होठ ड्राय असतात, आपण डायरेक्ट लिपस्टिक लावतो. तर डायरेक्ट न लावता अगोदर लिप बाम लावायचा किंवा माझ्याकडे 10 रुपयाची वॅसलीन आहे ती लावून घेते आणि नंतर लिपस्टिक लावते. तर इथे माझी लिपस्टिक पण लावून झालेली आहे. आणि बघत असाल इथे किती शाईन दिसत आहे. बघा आपण कुठलंही हायलायटर वगैरे लावलं नाहीये. जे आपण ऑइल टाकलं आहे त्याने हे काम केलं आहे आपल्या इथे. त्याचा मेकअप कसा झाला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मेकअप आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ड्राय स्किनवाल्यांसाठी जो मी बेस अगोदर केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो बेस जर तुम्ही मिस कराल तर तुमचा मेकअप क्रॅक जाईल, तुमचा मेकअप फाटेल आणि कशी तरी रुखीसुखी स्किन, मेकअप थापल्यासारखी स्किन दिसेल. तर ही चूक करू नका. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. तर मेकअप कसा झाला आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. कारण की कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की माझा मेकअप कसा वाटलाय तुम्हाला. तर कुठे पण तुम्हाला ड्राय वाटत नसेल. किती शाईन हे करत आहे. आणि या अगोदर मी 2-3 व्हिडिओ मेकअप बद्दल टाकले आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये अगदी लोकल प्रोडक्ट्स पासून मेकअप कसा करायचा ते सुद्धा आहेत, ते जाऊन बघा. चला तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा.